वृषभ राशीच्या माझ्या सर्व स्थिर आणि संयमी भावांनो आणि बहिणींनो, जुलै 2026 चा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी देण्यासाठी सज्ज झाला आहे. हा आठवडा सामान्य नाही. 23 जुलैला बुध ग्रहाची वक्री चाल संपत आहे आणि 27 जुलै 2026 रोजी कर्मदाता शनिदेव मीन राशीत वक्री होत आहे. या मोठ्या ग्रहांच्या बदलामुळे तुमच्या आयुष्यात काय चांगले घडणार आहे आणि कोणत्या मोठ्या धोक्यापासून तुम्हाला सावध राहावे लागणार आहे, कोणती एक चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक महाउपाय सुद्धा सांगणार आहे जो तुमचे नशीब बदलू शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. या आठवड्यात आकाश मंडळात खूप मोठी उलथापालथ होत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या राशीवर होईल. राशी स्वामी शुक्र सिंह राशीत तुमच्या चतुर्थ भावात म्हणजेच सुख स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे भौतिक सुखात वाढ होईल. शनिदेवाची चाल 27 जुलै रोजी लाभ स्थानात शनी वक्री होत असून तुमच्या कष्टाचे फळ देण्यास सुरुवात करतील. राहूची स्थिती म्हणायचं म्हणलं तर 10व्या घरात करिअर स्थान असल्यामुळे राजकारणासारखी हुशारी आणि अनपेक्षित संधी देतील. आणि तुमची सकारात्मक बाजू काय आहे, तुमच्यासोबत चांगले काय घडणार आहे, तर नवीन आणि कल्पना येणार आहेत. म्हणजेच 23 जुलैला बुध मार्गी झाल्यामुळे तुमच्या डोक्यात अत्यंत नवनवीन आणि फायदेशीर कल्पना येतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या कल्पना तुमच्या वरिष्ठांसमोर नक्की मांडा, तुम्हाला त्यात भरपूर यश मिळेल. थकलेली कामे पूर्ण होणार. जे आजपर्यंत तुमचे प्रत्येक काम थकले होते, व्यावसायिक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अडकलेल्या फायली किंवा रखडलेले व्यवहार या आठवड्यात वेगाने मार्गी लागतील आणि तुम्हाला वरिष्ठांची खूप मोठी कृपा होणार आहे. दशमातील राहू आणि 11व्यातील शनी तुम्हाला ऑफिसमध्ये एक मजबूत स्थान मिळवून देतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमची नकारात्मक बाजू बघायला तर तुम्हाला सावध कुठं राहायचं आहे, तर मंडळी, ऑफिस पॉलिटिक्स म्हणजेच कार्यालयीन राजकारण हे खूप मेन मुद्दा असतो. प्रत्येकाच्या कामाच्या जागी त्यांचं राजकारण नेहमी होत असतं. या आठवड्यात तुमचे स्पर्धक तुमच्या विरुद्ध काहीतरी कारस्थाने रचू शकतात. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतःचे गुपित कोणालाही सांगू नका आणि निर्णयामध्ये घाई अजिबात नको आहे. भागीदारीच्या व्यवसायात काही मतभेद होऊ शकतात. कोणताही मोठा करार करताना कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. तुमची आता आर्थिक स्थिती पाहायची म्हणलं तर पैशाची आवक आणि खर्चाचे नियोजन कसे होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यासाठी धनलाभ म्हणजे दुसऱ्या घरातील बुधाचा प्रभाव आणि 11व्यातील शनीची स्थिती यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. जुनी येणी किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे सुद्धा खूप गरजेचे आहे. चतुर्थातील शुक्र तुम्हाला घर किंवा गाडीच्या सजावटीवर मोठा खर्च करायला लावू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. चतुर्थातील शुक्र तुम्हाला घर किंवा गाडीच्या सजावटीवर मोठा खर्च करायला भाग लावू शकतो. चैनीच्या गोष्टीवर बिनकामी खर्च करणे टाळा, अन्यथा बजेट बिघडू शकते. गुंतवणूक टाळा. प्रत्येकाला सवय असते ते पैसा देऊन गुंतवणूक करायची. या आठवड्यात शेअर मार्केट किंवा कोणत्याही सट्टेबाजीत मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, ते पैसे बुडण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आठवड्याची सुरुवात कौटुंबिक वादाने होऊ शकते. थकवा आणि कामाचा राग घरामध्ये काढू नका. जोडीदारासोबत बोलताना मऊ भाषा वापरा. 28 जुलै नंतर परिस्थिती सुधारेल आणि नात्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो. त्यासाठी तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मुलांकडून आनंदाची बातमी. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना या आठवड्यात एखादी खूप मोठी आणि गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होणार आहे. सिंगलसाठी हा काळ. जे लोक सिंगल आहेत त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून किंवा एखाद्या
कौटुंबिक कार्यक्रमात आपला खास जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आरोग्याची बाजू थोडी नाजूक दिसत आहे. पोटाची विकार आणि उष्णता पडणार आहे. म्हणजेच बाहेरचे किंवा तेलकट खाणे पूर्णपणे टाळा, कारण ऍसिडिटी, अपचन आणि शरीरातील उष्णता वाढू शकते. तुम्हाला कामाच्या अतिव्यापामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. रात्रीची झोप पूर्ण घ्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा. भरपूर पाणी प्या. प्रवासात काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. वाहन चालवताना अत्यंत सावधानता बाळगा. घाईघाईत गाडी चालवू नका आणि गाडी चालवताना फोन अजिबात वापरू नका. तुमच्यासाठी नशीब बदलणारे उपाय म्हणजेच या आठवड्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि शुभ फळे वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करा. पहिला उपाय, शुक्र ग्रहाचा उपाय. शुक्रवारी सकाळी आंघोळ करून देवी लक्ष्मीला पांढरी फुले किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय, शनिदेवाचा महाउपाय. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि गरीब लोकांना काळे तीळ किंवा अन्न दान करा. तिसरा उपाय, गायीची सेवा. अंतिम उपाय, पांढऱ्या गायीला रोज हिरवा चारा किंवा पोळी खायला द्या. यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे टळतील. तर मित्रांनो, असा राहील वृषभ राशीच्या जातकासाठी जुलैचा हा शेवटचा आठवडा. लक्षात ठेवा, ग्रहाची स्थिती आपल्याला फक्त दिशा दाखवते, पण आपले कर्मच आपले नशीब बदलते. संयम राखा आणि कष्टावर विश्वास ठेवा. यश तुमचेच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय श्री कृष्ण. धन्यवाद. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा.